आता जो अमित शाह बोलला, जर पहिली अंजली भारती असती तर आईची शपथ त्याचं मी काय केलं असतं तुम्हाला माहिती आहे. अरे बापा लय भारी. पण 3 महिन्याचा जो सफर झाला माझा, श्रीलंकेला गेली मी. खरंच श्रीलंका ओरिजिनल बुद्धाचा देश आहे. आम्हाला बाबासाहेबांनी 1956 मध्ये धम्माची दीक्षा दिली, पण आजही आम्ही ना धड महार राहिलो ना आम्ही बौद्ध झालो, अजूनही नाही झालो. 68 वर्ष झाले बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दीक्षा दिली, पण आजही आम्ही ना पुरे महार राहिलो ना पुरे बौद्ध झालो. श्रीलंकेला गेली आईची शपथ. काय देश श्रीलंका, पूर्ण बुद्धाचा देश. श्रीलंकेला गेले, हिंदू मुसलमान शीख ईसाई ख्रिश्चन सगळ्याच्या घरी जाण तुम्ही तर फक्त आणि फक्त बुद्ध दिसेल तुम्हाला. प्रत्येकाच्या घरी तुम्हाला बुद्ध दिसेल. तिथे गेली मी. 3 महिन्याचे माझे उपास आणि एकच टाइम 12च्या नंतर मला अगोदर जेवायचं आहे. 12 वाजून 5 मिनिटं झाले तर मला जेवता येणार नाही. पहिल्या दिवशी प्लेन आमचं लेट झालं आणि लेट झालं त्याच्यामुळे एका बिस्किटच्या पाकिटावर मी उपास सोडला. 12 वाजता एक बिस्किटचं पाकिट खाल्लं, बोलले की नाही आता मला जेवता येणार नाही. दुसऱ्या दिवशी श्रीलंकेला पोहोचले आणि श्रीलंकेला तिथं म्हटलं की अभी आपण अच्छी जगह जाके खाना खाएंगे. तर त्यांनी माझ्यासमोर चिकन मटन आणलं. तर मी म्हटलं मेरे तो उपास आहे, आमच्या इकडे वर्षेवासामध्ये खात नाहीत बाबा म्हटलं मटन वगैरे, आम्ही खात नाही म्हटलं वर्षेवासामध्ये. तो ते बोले नहीं यहाँ पे तो तुमको वही मिलेगा, दूसरा कुछ मिलेगा नहीं. मैंने बोली नहीं, मैं भिक्षाटन करूंगी, मैं मांग के खाऊंगी, लेकिन मैं ये नहीं खा सकती हूँ. त्याही दिवसाचा दुसऱ्या दिवशी उपास झाला. तिसऱ्या दिवशी भिक्षाटन घेतलं, गड्यामध्ये अटकवलं आणि श्रीलंकेमध्ये मागायला निघाली. कारण तिथं गेल्यानंतर कळलं की खरंच आम्ही काय हवं, आमची काय अवकात आहे. अगोदर वाटायचं हाँ मैं अंजली भारती हूँ, हाँ मेरे को गाड़ी के सिवा काही जाना नहीं है. पण तिथं गेल्यावर खरं कळलं की आम्ही तर काहीच नाही. तथागत भगवान बुद्धाला काय कमी होतं ज्यांनी आपलं सर्व सोडून निघालं. तिथे गेली, भिक्षापात्र घेऊन एका घरी गेली. त्या बाईनं 3-4 मच्छीची एवढाली खांड आणि एवढा भात आणून टाकला माझ्या याच्यामध्ये. अरे बापरे म्हटलं आता काय करू. आणि पात्रामध्ये जे टाकलं ते खावंच लागेल. चला म्हटलं इथं आपल्याला हे दिलं, दुसऱ्या घरी तरी काही दाळ फाळ काही भेटत. दुसऱ्या घरी तर तिने एवढी मुर्गीची टांग आणली. म्हटलं वेट 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 एक मिनिट. त्याच्यामधला एवढसा रस्सा आणि एवढसाच भात घेतला. इलाज नाही म्हणून मच्छी आणि भात त्या दिवशी खाल्ला. 2 दिवस विचार करत बसली का साला आपण तर मटण खात नाही, कारण आपल्या इकडे खात नाही, तिकडे खातात. कारण श्रीलंकेमध्ये तुम्हाला थायलंडमध्ये मटण मच्छीशिवाय काहीच भेटत नाही, कारण आपल्या पात्रात तेच टाकतात ते. दुसऱ्या दिवशी एका हॉटेलमध्ये गेली. तिथे फार मोठी बुद्धाची मूर्ती होती बाहेर आणि त्या काचामध्ये मला मसूरची डाळ दिसली. अरे म्हटलं चला इथं साधा खाना आहे. मी तिथं गेली, त्यांना इंग्लिशमध्ये म्हटलं की मुझे साधा खाना होना. तो बोले नहीं हमारे यहाँ साधा खाना नहीं है, बोले हमारे यहाँ सिर्फ खारी मिळती आहे बोले. मी म्हटलं खारी का कोणी खाते का म्हटलं जेव्हा संग. आता खारी म्हणजे आपण नमकीन म्हणतो ना, चाट डुबून खातो, इधर सिर्फ खारी मिळते म्हणे. खारी और त्याच्या संग काय मैद्याचा पराठा, आणि तोही गरम खाल्ला तर तुटायचा, आणि थंडा जर झाला तर इथं पकडला तर इथं लांबायचा असा. तर मैंने बोली मेरे को सादा खाना होना. बोले हमारे इधर सादा खाना नहीं है, बोले खारी मिलती. बोले मैंने बोली भैया कोई खारी खाता है क्या, खारी तो चाय के साथ खाते हैं डुबो के. नहीं बोले हमारे यहाँ सादा खाना नहीं. मैंने बोली ये क्या दाल दिख रही है, ये दाल नहीं मैडम ये खारी है. बोले मतलब ये खारी है क्या, मसूरची डाळ. बोले ये खारी है. बोले म्हटलं भैया एवढं मोठं मूर्ती दिसली ना मला समोर बुद्धाची. म्हटलं भैया अच्छा हुआ कि आपके बिहार में आपके होटल में मेरे को सादा खाना मिला. बोले मैडम बोले हम हैदराबाद के हैं, बोले हमारे जात में ना ज़्यादा सादा खाना नहीं रहता. बोले मतलब तुम्हारे जात में म्हणजे मतलब कोण्या जातीचे हुआ म्हटलं तुम्ही, मतलब कोणसे जात के. तो बोले हम मुसलमान है. बोले खरंच त्या दिवशी मला एवढं चांगलं वाटलं की एका मुसलमानाच्या हॉटेलमध्ये भगवान बुद्धाची 5 फुटाची मूर्ती तिथे. खरंच मी तिथे धन्य झाली ते बुद्ध पाहून तिथे. आणि अनुराधापूरमध्ये गेले, कॅन्डीमध्ये गेले, जिथं भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंत धातू ठेवलेले आहे. तिथे गेले मी. ते दंतधातू फक्त सोन्याच्या याच्यामध्ये ठेवून बाहेरून दाखवत होते. पण 2 भंतीजी आले, त्यांनी सांगितलं की बोली इंडिया से आई है, बहुत बड़ी सिंगर है अंजलि भारती जी, उन्होंने चिवर लिया है. तर तिथले 2 भंतीजी आले, बोलले की आप इंडिया से आए हैं, हमारे लिए फख्र की बात है, आप थोड़ा रुकिए मैं आपको अंदर ले जाता हूँ. आणि त्यांनी मला अंदर नेलं. खरंच माझ्या जीवाचं सोनं झालं. आतापर्यंत जे जीवन जगत होती ना असं वाटत होतं व्यर्थ गेलं. आज खरं जीवनाचा अर्थ कळला. आतमध्ये मला नेलं आणि जिथे भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंतधातू ठेवलेले होते ते दंतधातू सोन्याचं टोपलं उचलून आणलं, त्याच्यावरचं झाकण काढलं आणि मला ते डोळ्याने असे दाखवलं. त्या दंतधातूचा प्रकाश पडल्यासारखा माझ्या चेहऱ्यावर झाला.
भगवंता माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते की भगवंता खरंच मी एवढं पुण्य केलं का की आज मला भगवंताचे ओरिजिनल दंत धातू पाहायला मिळत आहे. माझ्या डोळ्यात असे अश्रू आणि माझं अंग असं कापत होतं की भगवंताची मी दंत धातू ओरिजिनल बघत आहे. 2000 वर्षापूर्वीचा 2500 वर्षापूर्वीचा इतिहास आजही जिवंत आहे. मी एकसारखी बघत आहे. त्यांनी ते टोपलं उचललं आणि माझ्या डोक्यावर ठेवलं तरी मी शांत झाली. भगवंता माझे काय अशी कुशल कर्म झाले की हा दिवस मला पाहायला मिळाला. विचार करा तुम्ही. ते बघून आली मी. ते म्हणते ना ऐक शाहीरला प्रश्न बी करते उत्तर माझं देशील का. जर ना आलं उत्तर तर हार आपली घेशील का. मैस वांजोटी दूध वगारू घोरपडीला शिंग फुटलं. कलियुगाची लीला न्यारी हेल्याला दूध फुटलं. पूरब पश्चिम उत्तर दक्षिण तीर्थस्थान आली पाहुणी. पैशाला फक्त 3च पान असतात पण मी 4था आली पाहुणी. जेव्हा श्रीलंकेवरून आली का खरंच काय तिथे इमानदारीने तुम्हाला सांगतो मी. आम्ही कसं आहे आमची या समाजामध्ये एक प्रॉब्लेम आहे. आम्ही जर चांगल्या माणसाची किंमत करायची असेल तर आम्ही मेल्यानंतर करतो. जिवंतपणी आमच्या समाजात किंमत होत नाही. मेल्यानंतर बाबा ते काय अंजली भारतीचं गाणं होतं ते काय चांगली पोरगी होती. अरे बापा तो सुरत आतीत काय पोरगा होता. जिवंतपणी आमची किंमत होत नाही. आमच्या समाजामध्ये आम्ही दुसऱ्याला उचलून घेतो पण आमच्या नुसतं चिंध्या फाळत राहतो. खरंच आईची शपथ जेव्हापासून मी बुद्ध घेऊन आले आणि काही लोकांच्या कमेंट्स असे आहे की मला आणखी जगावं आणखी करावं पण काही अज्ञान लोक जे कमेंट्स करतात तर आईची शपथ मला असं वाटते की खरंच मी चुकीच्या धर्मामध्ये जन्म घेतला. खरंच मनातली खंत सांगून राहिली तुम्हाला. इतकं मन दुखते. कारण विचार करा तुम्ही बाबासाहेबांनी 1935 मध्ये एवढे मुक्कामी धर्म फोडण्याची भाषा केली. अय जालिमो ढाते हो जुल्म मुझपर मेरे कौम पर भी क्या कसूर है हमारा किया है क्या. अरे हमने गरीब घर में जन्म ही तो लिया है. अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या. इंसान को इंसान से मिलने नहीं देते. इंसान क्या भगवान को छूने नहीं देते. ये कैसी रीत कैसा धर्म है तुम्हारा. बंद करो जालिम ढोंगी पसारा. बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं तुम देखते रहना. और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं तुम देखते रहना. ऐलान भिड़ने की सीना तान के चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के. ऐसा मजा चखाऊंगा तुम देखते रहना. जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना. हरगिज ना खौफ खाऊंगा तुम देखते रहना. मगर अपने गरीब कौम को बुलवा कर शान से औरों को भी समझाओ सुनो तुम ध्यान से. है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं. भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं. आदमियत का जीना जी नहीं सकते यहाँ. तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ. आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया आस्था. बाग पीपल का है गौतम है जिसका बाग बा. झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा. हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह. प्यार का ममता का सच्चाई का दामन थाम लो और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो. तथागत भगवान बुद्ध को मान लो. विचार करा 1935 मध्ये बाबासाहेबांना धर्म फोडण्याची भाषा केली आणि 1935 ते 1956 मध्ये आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. फासला बघा 21 वर्षाचा. 21 वर्षात बाबासाहेबांनी असा एकही धर्म सोडला नाही ज्याची बाबासाहेबांना अभ्यास केला नाही, ज्याची स्टडी केली नाही. बाबासाहेबांनी 21 वर्ष पूर्ण धर्माचा अभ्यास केला आणि सर्व धर्माचा अभ्यास करून बाबासाहेबांना आमच्यासाठी निवडला तो म्हणजे बुद्ध धम्म. त्या बुद्ध धम्मात काही तर असेल की नाही. त्या बुद्ध धम्मात जर काही नसतं तर बाबासाहेबांना सर्व धर्म सोडून आम्हाला बुद्ध धम्मच का दिला असता. जेव्हा बाबासाहेब कुशीनगरला गेले जिथं भगवान बुद्धाचं परिनिर्वाण झालं. बाबासाहेब कुशीनगरला गेले 1956 मध्ये आणि भगवंताची ती मूर्ती बघून ठसा ठसा बाबासाहेब रडले. बोलले की ह्या महापुरुषानं किती खस्ता खाल्ल्या. काय नाही केलं यांनी. विचार करा 6 वर्ष ज्यांनी अन्नाचा कण खाल्ला नाही. कोणासाठी. आमच्यासाठी. ढसा ढसा लढले आणि तिथे चंद्रमणी भंतेजीला बाबासाहेब बोलले की भंतेजी मला बुद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे. तुम्ही दसऱ्याच्या दिवशी नागपूरला या. आणि चंद्रमणी भंतेजी बाबासाहेबांसोबत येऊन अख्खा आमच्या सर्व समाजाला 9 कोटी लेकरांना बुद्ध धम्माची दीक्षा देऊन बुद्ध केलं. पण तुम्हाला वाटते का आजही आम्ही बुद्ध झालो म्हणून. वाटते तुम्हाला. कोणाकोणाला वाटते बुद्ध झालो म्हणून सांगा बरं तुम्ही मला. आजही आम्ही ना धड महार राहिलो ना धड आम्ही बुद्ध राहिलो. म्हणून बाबासाहेब बोलले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. ना आम्ही धड शिकत ना आम्ही संघटित आहो ना आम्ही संघर्ष करतो. संघर्ष तर करू आम्ही पण आम्ही संघटित तर कधीच होऊ शकत नाही. एकामेकाचे आम्ही पाय ओढतो. कारण एक पिक्चर आला होता रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते नाम है शहंशाह. कोण पाहिला हात वर करा. एवढ्याच जणांना पाहिला का शहंशाह पिक्चर. माहिती आहे की नाही. अमिताभ बच्चनचा पिक्चर माहिती आहे की नाही. अमिताभ बच्चन म्हणते रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते नाम है शहंशाह.
रिश्ते में तो हाँ रिश्ते में तो रिश्ते में तो रिश्ते में तो बोलत जा रे थंडी ना अकड़ले का रिश्ते में तो चल हट बे रिश्ते में तो वो हम सबके बाप लगते हैं नाम है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अमित शाह आंबेडकर झाला फॅशन त्यावर त्याने राजीनामा नाही तर जनता त्याला ठेस जनता त्याला ठेस जनता त्याला ठेस अरे स्वर्ग नरक तो सांगतो आम्हाला अरे स्वर्ग नरक तो सांगतो आम्हाला भर चौकात नांगळ करा अरे चौकात नांगळ करा नाही तर हातात बांगड्या भरा चौकात नांगळ करा नाही